उन्हाचे दिवस असल्याने सकाळी लवकरच प्रवासाला सुरुवात केली. पुण्यातील नवले पूल निरपराध लोकांसाठी मृत्यूचा सापळाच. आज भल्या पहाटे काही निरपराध लोकांना इथे आपला जीव सोडावा लागला होता. पुढील 2 दिवस मी साताऱ्यातील सज्जनगड आणि पाटण या भागात फिरणार आहे. घाटातील रस्ता देखील आता चांगल्या स्थितीत आहे. रस्ते सकाळचे मोकळे असतात. 1 तासामध्ये मी घाटात पोहोचलो. खंबाटकी घाट सह्याद्रीच्या महादेव डोंगर रांगेतून धावणारा एक देखणा घाटमार्ग. एक मार्गी वाहतुकीमुळे समोरून येणाऱ्या गाड्यांची भीती नसते. वळणावळणाच्या रस्त्याने गाडी चालवण्याची एक वेगळीच मजा. ॲडव्हेंचर बाईक चालवण्याचा मजा काही वेगळाच आहे. पण प्रत्येक बाईकचं एक आपलं वेगळेपण असतं. पण हिच्या सस्पेन्शन एवढे जबरदस्त आहेत ना. तर बाईक माझ्या मावशीच्या मुलाची आहे. बरेच दिवस मागं लागला होता, दादा एक दिवस घेऊन जा. बघा, मला बाईक दिली की त्याचा असा फायदा होतो, बाईक फेमस होती सगळ्या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मला बाईक द्यायची अशी नवीन असली की. वर्क प्रोग्रेस गो स्लो. स्लो लिहिलं तरी लोक फास्ट का जातात समजत नाही. सज्जनगडला जाण्यासाठी मला वाटतं इथून पुढे सर्व्हिस रोडने परत खाली एका ब्रिजमधून राईड घेऊन जावं लागतं. बघूया बोर्ड वगैरे आहे का इथे. बरोबर आलोय का नाही काय माहिती. बहुतेक हाच आहे. इथे सर्व्हिस रोडने पुढं जायचं आणि ह्या ब्रिज खालून राईट मारून जावं लागत असेल. सज्जनगड सज्जनगड हाच रोड आहे का? सातारा शहरामध्ये आलोय. समोर दिसतोय तो अजिंक्य तारा आहे. मी पाहिला नाही अजून. बघूया येताना जर वेळ मिळाला तर करूया तो पण. इथे एक समोर बोगदा आहे. म्हणजे मी आधी आलो होतो ते बरेच वर्ष झाली, त्यामुळं कन्फ्युजन व्हायला होते. खूप जुना दिसतोय बोगदा. सज्जनगड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलोय आता. मला वाटतं मी साधारण 2013ला आलो असेल इथे. 12-13. हां, तो वरती सज्जनगड दिसतोय. वाह, काय सुंदर आहे. सज्जनगड उजवीकडे.
पण आपल्याला जायचं आहे सरळ संग्रहालय. बघूया येताना सर्व पाहूया ते. आता आपलं टार्गेट खूप लांब आहे अजून. अरे तो GS वाला तिकडे कुठे गेला? ठोसेघरला गेला बहुतेक. मी निघालोय पाटण तालुक्यातील एक असे ठिकाण पाहायला जे आजही अनेक लोकांना माहीत नसावे. या भागामध्ये सज्जनगड, ठोसेघर धबधबा, पुढे चाळकेवाडीचा पवनचक्की प्रकल्प अशी अनेक ठिकाणं आहेत. या व्यतिरिक्त इकडे अजून एक ठिकाण आहे जिकडे आता मी निघालो आहे. चाळकेवाडी पाटण रस्त्यावर मराठेवाडी नावाचे एक गाव आहे. धारेश्वर कुठे? धारेश्वर हा आहे धारेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता. आता बॅटरी गोप्रोची उतरत आली, बॅटरी चेंज करायला पाहिजे. डोंगराचा एक एक पदर उतरत आपण या गावात येऊन पोहोचतो. याच मराठेवाडी गावातून या मंदिरापर्यंत जायला रस्ता आहे. इथे बोर्ड लावलाय श्री धारेश्वर मठ मंदिर. इथे नंदी मंडप आहे आणि हे बघा समोर मंदिर आहे. खाली एकदम शार्प कडा नाही आहे, डोंगर आहे एकदम. सह्याद्री डोंगर रांगेतील खोल दरीमध्ये हे मंदिर लपलेले आहे. अनेक सतीशिळांना इथे देव म्हणून पूजले आहे. निसर्गाचा अद्भुत आविष्कार म्हणजे धारेश्वराचे हे गुहा मंदिर. एका उंच डोंगर उतारावर डोंगराच्या पोटामध्ये ही भली मोठी नैसर्गिक गुहा आहे. गुहेच्या वरून निरंतर धबधबा कोसळत असतो. गुहेच्या पोटामध्ये हे जुने शिवमंदिर. या गुहेचा आकार साधारण 200 फूट लांब आणि 35 फूट रुंद आहे. आतमध्ये प्रवेश करताच 3 शिवलिंग असलेली एक दुर्मिळ शिवपिंडी आपल्या नजरेस पडते. इथे अनेक प्रकारच्या शिवपिंडी आणि नंदीच्या मूर्त्या आहेत. इथे काही मूर्त्या मांडून ठेवल्यात. ही विरगळ आहे बघा इथे छोटी. अनेक देवी देवतांच्या अतिशय रेखीव मूर्ती इथे पाहायला मिळतात.
पाच पांडवांचं मंदिर किंवा मूर्त्या बघितल्या असतील. इकडच्या बाजूला काही जे इकडचे पुजारी असतील त्यांची आसन व्यवस्था किंवा फोटोग्राफ आहेत. आणि पूर्ण गुहेमध्ये आहे. माझ्यावरती डोक्यावर आपल्या जे छप्पर आहे ही गुहा आहे. गुहेच्या आतमध्ये एका उंच जोत्यावर मुख्य शिवमंदिर आहे. एका आख्यायिकेप्रमाणे रावणाने 9 कोटी शिवलिंगे स्थापन करण्याचा संकल्प केला होता. त्यामधील 3 पिंडी इथे असल्याचे बोलले जाते. ज्ञानेश्वरी सारख्या मोठ्या ग्रंथामध्ये या ठिकाणाचा उल्लेख आढळतो. या गुहेचे वैशिष्ट्य म्हणजे हिला आधारासाठी कुठलाही खांब नाही. जे निरंतर पाणी वाहत राहतं आणि पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसतं. असं वरतून पावसाळ्यात असे वरतून धबधबे कोसळत असतात ना, खूप छान दिसतं. इथे दीपमाळ आहे. जुनं मंदिर असणार आहे. अस्सल भटके वगळता इतरांची पावलं या भागात वळत नाहीत. त्यामुळेच इथले सौंदर्य अजूनही अबाधित आहे. अशा शांत ठिकाणी जर आपल्याला थांबायचे असेल तर इथे भक्त निवासाची देखील सोय उपलब्ध आहे. रामदास स्वामी हे साताऱ्यात जायला पाहिजे. साताऱ्यात नाही तिथं सज्जनगडला राहायची सोय आहे ना? काही एवढं का आपण गेलो नाही, राहिलो नाही. मी काय सांगू, तुम्ही इथल्याच गावातले आहे का? नाही आपलं रायरेश्वर रायरेश्वरचे होय? हो, रायरेश्वर. मग मी वेल्ल्याचा आहे. गेलेच आहे का? हो. मग गेलेच आहे. मग धारेश्वर पाहून मी निघालो सज्जनगडाच्या दिशेने. उंच पठारावर भिरभिरणाऱ्या पवनचक्की काही काळ आपल्याला थांबवून ठेवतात. दिवसभर उपाशी असल्याने वाटेत ठोसेघरमध्ये जेवणासाठी थांबलो. सज्जनगडावर भक्त निवासामध्ये राहण्याची सोय आहे. सज्जनगडावर पोहोचलो तेव्हा बराच अंधार पडला होता. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हे बघा, एक बेड आहे, 2-3 चेअर आहेत, वरती कपड्यांसाठी आहे, फॅन,